शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी काळ्या टिपक्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो. आता हा काळा टिपका काय येतो आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. किंवा कोणत्या प्लॉटवरती काळा टिपका येतो हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा शेतकरी प्लॉटचं कामकाज करतात, फवारण्या वेळच्या वेळेवरती घेतात, परंतु तरीही तो काळा टिपका आवरत नाही. आता तो येतो का हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि आपण नक्की आज त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. गोविंद दिनकर कातकडे, पानेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 9657561619. प्लॉट रजिस्टर केलेला आहे. हो. सुरुवातीपासून शेड्यूल कंप्लीट चालू आहे. हो, एकदम जबरदस्त चालू आहे. बरोबर आहे. हो. इथं भरपूर प्लॉट बुकिंग आहे. आपल्याला कमीत कमी इथं 50-60 प्लॉट बुकिंग असतील. त्या प्लॉट पैकी एकाच प्लॉटला अडचण आली. हो, बरोबर आहे. ती काळ्या टिपक्याची आली. बरोबर आहे. हो. आता लक्षात घ्या, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे का एका प्लॉटला अडचण येते, बाकीचे प्लॉट चांगले राहत आहे. याचं कारण लक्षात घ्या. सर्वात महत्वाचे याला 2 ते 3 महत्वपूर्ण कारणं असतील. त्याच्यात सर्वात महत्वाचं की आपण जेव्हा प्लॉटची लागवड करतो त्यावेळेस आपलं पाणी नियोजन, दुसरी गोष्ट आपण काम करत असताना त्याच्यामध्ये झाडामध्ये असणारी रोग प्रतिकार क्षमता. आता ही रोग प्रतिकार क्षमता वाढणं गरजेची आहे. ही रोग प्रतिकार क्षमता केव्हा वाढेल? ज्यावेळेस आपल्याकडे रूट डेव्हलप राहील. आपण बऱ्याचदा खतं सोडतो, सर्व करतो, परंतु झाडाचं अपटेक त्या ठिकाणी कमी प्रमाणात होतं. आपल्याला ते समजणं गरजेचं आहे. बऱ्याचदा झाडाच्या पानांची साईज कमी असते, त्या झाडामध्ये कुठेतरी डिफिशियन्सी दिसते. पानं बारीक असल्यामुळे त्याच्यामध्ये कमतरता तयार होते. झाडावरती पाला कमी असल्यामुळे त्याचा अपटेक त्या ठिकाणी कमी होतं आणि अशा ठिकाणी त्याची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन त्या ठिकाणी काळ्या टिपक्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो. आता याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? सर्वात महत्वाचं की आपण ज्या ड्रिंचिंगा करतो, लक्षात घ्या, सुरुवातीला आळवणी दिलेली राहते. आळवणी ज्या आपण 3 आळवण्या करतो त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाच्या पूर्ण याच्यासाठी आपल्याला एका झाडाला 100 ml पाणी कंपल्सरी ड्रिंचिंग करत असताना जाणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, त्याच्या पूर्ण मुळाभोवती ते औषध जाणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडाची रूट वाढून त्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढेल, आळी नागाळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तर आपल्याला अडचण येणार नाही. त्यानंतर साधारणतः आपला प्लॉट 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेस असेल त्यावेळेस सुद्धा आपल्याला कामकाज करणं गरजेचं असेल. त्यावेळेस आपण कामकाज करत असताना नियोजन ठेवा. आता लक्षात घ्या, नियोजन म्हणजे काय करायचंय? त्या ठिकाणी आपल्याला रूट वाढलेले असते. रूट वाढल्यानंतर झाडाच्या वाढीनुसार आपल्याला पाणी वाढवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कुठेतरी 15-20 दिवसाचा प्लॉट झाला, ज्यावेळेस प्लॉटची उंची आपली साधारणतः अर्धा पाऊण फुटाच्या वेळेस होती, त्यावेळेस प्रत्येक झाडाच्या भोवतीमुळे अर्धा पाऊण फूट वाढलेली असते. त्यावेळेस आपल्याला पाण्याची पूर्तता त्या ठिकाणी होणं गरजेची आहे. त्याचबरोबर ज्या हलक्या जमिनी असतील, ज्या ठिकाणी पाणी लिचआउट होतं, त्या ठिकाणी पाणी आपण देण्याचं नियोजन वेगळं केलं पाहिजे. कारण अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस उद्रावे खत देतो, लिक्विड खत देतो, त्यावेळेस आपण ते ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर त्याच्यावरती जास्त वेळ पाणी न देणं, 1 ते 2 दिवस पाणी कमी प्रमाणात देणं. जर जास्त पाणी झालं तर आपण दिलेले खतं सुद्धा लिचआउट होतात, झाड अपटेक करत नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी कमी होते. आता लक्षात घ्या, याच्यासाठी 2 ते 3 महत्वपूर्ण फवारण्या असणार आहेत. त्याचबरोबर रूट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला रूट कशी डेव्हलप करू शकतो त्या संदर्भात सुद्धा आपण आजची जे नियोजन देतोय त्याच्यामध्ये पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. लक्षात घ्या, कुठलीही मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी नको. दुसरी गोष्ट, रूटची डेव्हलपमेंट फार गरजेची आहे. पांढरी मुळी आपल्याला वाढणं गरजेची आहे. त्याच्यासाठी 2 ऍप्लिकेशन फार महत्वाचे असतील. पहिलं ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये ज्यावेळेस आपला प्लॉट 15 ते 20 दिवसाचा असेल अशा वेळेमध्ये आपण अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 किलो, लक्षात घ्या, ओरिजिनल ओमेक्स कंपनीचं अल्बर्ट सोल्युशन घ्यायचं आहे. कुठलंही बाकी सोल्युशन नावाने असलेले सोल्युशनपेक्षा आपण अवेलेबल करणं गरजेचं आहे. अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 किलो पर्यंत घ्यायचं आहे. त्यासोबत IBA आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम, लक्षात घ्या, 6BA सॉलंटमध्ये आपण IBA विरघळून घ्यायचा आहे आणि तो आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. त्याबरोबर आपल्याला अल्बर्ट सोल्युशन, IBA 10 ग्रॅम आणि त्यासोबत आपण एक्सपर्ट ड्रिप एकरी 1 लिटर अशा पद्धतीचं एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर दुसरं ऍप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या कंपनीचं आपल्याला 11-44-11 घ्यायचे. लक्षात घ्या, 11-44-11, जेणेकरून फॉस्फरस लेवल आपली चांगली राहील. 11-44-11 घेत असताना त्यासोबत आपल्याला रूट कव्हर 5 लिटर, गुळ साधारणतः 2 ते 3 किलो असं ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. हे ड्रिपचे ऍप्लिकेशन दिल्यानंतर नक्की झाडामध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढेल, रूट आपली पांढरी मुळी त्या ठिकाणी चालू होईल आणि नक्की झाडाचा अपटेक वाढायला मदत होईल. आता ज्या ठिकाणी लक्षात घ्या, टिपका कुठे येतो? ज्या ठिकाणी तुमची फॉस्फरस, ज्या ठिकाणी डिफिशियन्सी राहील. लक्षात घ्या, नायट्रोजन हे कुठल्याही तुमचं हवेतून सुद्धा नायट्रोजन मिळतं, पाण्याद्वारे मिळतं. आपण जे खतं देतो त्या खतांमधून झाड लगेच नायट्रोजन अपटेक करतं, परंतु जे फॉस्फरस आहे ते फॉस्फरस उचलणं झाडासाठी फार गरजेचं आहे. म्हणजे जी आपण ताकद म्हणतो ती मिळणं गरजेची आहे. आता फॉस्फरस देऊन झाडाला चालत नाही, त्यासोबत आपल्याला
फेरसची डिफिशियन्सी नको. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या वेळेस आपण फॉस्फरस देतोय त्याच्या पाठोपाठ आपल्याला HEDP फेरस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 किलोपर्यंत जाणं गरजेचं आहे. जर आपलं फेरस व्यवस्थित गेलं तर आपल्याकडे फॉस्फरसचा अपटेक वाढेल आणि झाडातील रोगप्रतिकार क्षमता त्या ठिकाणी वाढायला मदत होईल. त्यामुळे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य या सर्व अन्नद्रव्यांकडे प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. प्रॉपर पूर्तता करणं गरजेची आहे. त्यानंतर ड्रिपचे ॲप्लिकेशन झाले, परंतु फवारण्या देत असताना पहिलं फवारणीचं नियोजन आपण घेत असताना लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याकडे सततचा पाऊस असेल अशा वेळेस आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कोनिका 200 ग्रॅम, त्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम असं एक 200 लिटर पाण्याचं कॉम्बिनेशन असेल. त्याचबरोबर सेकंड कॉम्बिनेशन घेत असताना आपण कर्जेट 600 ग्रॅम, कोसाईड 200 ग्रॅम असं सुद्धा एक कॉम्बिनेशन घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी होईल त्यावेळेस आपण आंतरपाळी बुरशीनाशकांच्या फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओरंडिस अल्ट्रा 200 लिटर पाण्यासाठी 140 मिली आणि मेरोडिओ 100 मिली अशा फवारण्या आपण 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस पाऊस असेल, थोडंफार उघडीप आपल्याला मिळत असेल, सूर्यप्रकाश मिळत असेल अशा वेळेस आपण इक्वेशन प्रो 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली, कोसाईड 200 ग्रॅम अशी सुद्धा एक फवारणी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर इझुकी आपण 200 लिटर पाण्यासाठी 150 ते 200 ml पर्यंत, त्यासोबत आपण फुलकळीचा अंदाज बघून M45 1 ते 2 ग्रॅम पर्यंत अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो. याच फवारणी घेत असताना आपल्याला त्याचसोबत आपण ज्याही सेटिंगच्या फवारणी घेतो, कॅल्शियमच्या फवारणी घेतो, यासोबत आपण कॉसिम क्रॉप सायन्स ब्लॅक स्पॉट कंपल्सरी जर वापरलं तर आपल्याला प्लॉटमध्ये अडचण त्या ठिकाणी येत नाही. अशा पद्धतीचं नियोजन केलं तर आपल्याला झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढून आपण नक्कीच टिपक्यावरती नियंत्रण त्या ठिकाणी मिळवू शकतो. फक्त ही गोष्ट लक्षात घ्या, फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅश आपल्याला ज्या ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेस ते आपण अपटेक करून घेणं गरजेचं आहे. झाडाची रूट डेव्हलप ठेवणं गरजेचे आहे. तरच आपल्याला टिपक्यावरती चांगले रिझल्ट, आपण मारलेल्या औषधांचे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले येतील. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला बरेचसे व्हिडिओ टोमॅटो असेल, इतर पिकांमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण नक्कीच चॅनलला जाऊन व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यानंतर बरेचसे शेतकरी प्लॉट अजूनही रजिस्टर करताय. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा. आपण आपले प्लॉट रजिस्टर करत चला. आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप घ्या. कुठलेही स्प्रे त्या ठिकाणी टाळू नका. कुठेतरी कीटकनाशकच्या फवारण्या, बुरशीनाशकांच्याच नुसत्या फवारणी घेऊ नका. इतरत्र ज्या आपण अन्नद्रव्यांच्या फवारण्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे, सायटोकायनिनच्या फवारण्या असतील, सीवीडच्या असतील, त्या कंपल्सरी करून घ्या, जेणेकरून प्लॉटमध्ये कुठे अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि जे आपण व्हिडिओ देतो हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रत्येक याच्यावरती बघायला मिळतात. सोशल मीडियावरती तुम्हाला फेसबुक असेल, इन्स्टा आयडी असेल, यूट्यूब चॅनल असेल, तर नक्कीच चॅनलला सुद्धा कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.